आपण 1857ची उठावाची कारणे बघतोय। आता दुसरं कारण इथं बघा, सुरुवातीला आपण राजकीय कारण बघितलेले, दुसरा मुद्दा आहे तो धार्मिक आणि सामाजिक कारणे, हा दुसरा मुद्दा आहे। ठीक आहे, म्हणजे 1857ची उठावाला या ठिकाणी समाजातील किंवा धर्मातील कोणत्या घटना घडामोडी की त्यामुळे त्याला हवा पाणी देण्याचं काम केलेले, आपल्याला तो मुद्दा समजून घ्यायचा आहे बघा। तर याला म्हणायचं सामाजिक आणि धार्मिक कारणे। हे बघा, इंग्रज लोक ज्यावेळेस भारतात आले त्यावेळेस भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम असे दोनच महत्त्वाचे वर्ग होते। या दोन्ही वर्गाच्या काही चालीरीती होत्या, त्यातल्या काही चांगल्या होत्या, काही वाईट होत्या, परंतु या चालीरीती या ठिकाणी त्यांच्या चालू होत्या बघा। एका बाजूला इंग्रजांनी भारतात आल्या धर्मामध्ये किंवा समाजामध्ये हस्तक्षेप कुठल्या प्रकारचा केला नाही, कारण इंग्रजांना माहिती होतं की 1510ला पोर्तुगीजांनी गोवा जिंकून घेतल्यानंतर तिथे सक्तीनं धर्मांतर केलं होतं। त्यामुळे तिथल्या सनातनी वर्गानं आपापला धर्म कोणी सोडायला तयार नसल्यामुळे त्यानं गोवा सोडून दिला, पण धर्म सोडला नाही। आणि बाकीच्या भागात येऊन गोव्यातल्या लोकांनी बाकीच्या लोकांना सांगायला सुरुवात केली की पोर्तुगीज भारतामध्ये धर्मविस्तार करण्यासाठी आलेले। याचा परिणाम असा झाला की पोर्तुगीजांना गोवा दीव दमन व्यतिरिक्त भारतात साम्राज्य विस्तार करता आला नाही, कारण सामान्य लोक त्यांना विरोध करत चालले होते। इंग्रजांच्या हेच गोष्टी लक्षात आल्या होत्या की आपण जर सक्तीनं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याबद्दल नकारात्मक भावना तयार होईल, म्हणून ह्या गोष्टी टाळण्याकडे इंग्रजांचा कल होता। म्हणून इंग्रजांनी या ठिकाणी लगेच सांगायला सुरुवात केली की आम्हाला तुमच्या धर्माशी काही मतलब नाही किंवा आम्ही आमचा धर्म तुमच्यावर लादणार नाही, तुमच्या ज्या चालीरीती आहे ते छान आहे, ते चाल द्या, आम्ही त्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही। दुसऱ्या बाजूला ख्रिश्चन धर्मगुरूंना सुद्धा आपापल्या प्रदेशात त्यांनी प्रतिबंध केला, त्यांना सांगितलं आमच्याकडे येऊ नका। यातून भारतीय लोकांची भावना ही झाली की इंग्रज पोर्तुगीजांसारखे नाहीत, त्यांना या ठिकाणी धर्माशी त्यांना मतलब नाही आहे, ते धर्मात हस्तक्षेप करत नाही आहे, उलट भारतीय राजी लोकांपेक्षा चांगला कारभार करत आहे। म्हणून इंग्रजांबद्दल भारतीय लोकांच्या मनात एक अनुकूल भावना तयार झाली बघा, आणि या अनुकूल भावनेचाच फायदा इंग्रजांनी उचलला आणि मग बंगाल प्रदेश ताब्यात घेतला, कर्नाटक घेतला, मैसूर घेतला, मराठा घेतला, पंजाब घेतला, सिंध घेतला, असे एक एक प्रदेश ताब्यात घ्यायला सुरुवात केली बघा। संख्याबळ कमी असून सुद्धा इंग्रज विजय होत गेले, त्या पाठीमागचं त्यांचं अत्याधुनिक शास्त्रास्त्र तर कारणीभूत आहेच, त्यांचे नियोजनबद्धता तर कारणीभूत आहेत, पण सामान्य लोकांचा पाठिंबा आपल्याला राहील याची काळजी त्यांनी घेतली होती। त्यामुळे सामान्य लोकांचा पाठिंबा इंग्रजांना होता, राजे वर्ग आणि त्यांचा समर्थक वर्गांची संख्या कमी असल्यामुळे त्यांना दडपून टाकणं सोपं गेलं बघा। तर असं पूर्ण भारतभरात या ठिकाणी साम्राज्य विस्तार करेपर्यंत इंग्रजांनी धर्मामध्ये समाजामध्ये कोणत्या प्रकारचा हस्तक्षेप केलेला दिसत नाही। पण जसे मराठी पराभूत झाले तसं त्यांच्या लक्षात आलंय की आता आपल्याला विरोध करेल अशी एकही सत्ता भारतात नाही आहे। आता आपली जी राजवट आपण पूर्ण भारतभरात स्थापन केली, ही राजवट कायमस्वरूपी टिकवायची असेल तर आपला समर्थक वर्ग भारतात वाढणं गरजेचं आहे, आणि आपला समर्थक वर्ग म्हणजे आपला धर्म प्रसारित होणं गरजेचं आहे। मग आता त्यांनी या ठिकाणी युरोप खंडातल्या ख्रिश्चन धर्मगुरूंना सांगितलं तुम्ही भारतात या, प्रचार करा, तुम्हाला राजकीय संरक्षण देऊ, आर्थिक ताकद पण तुमच्या पाठीमागे उभी करू। आणि याचा परिणाम असा झाला की युरोप खंडातून या ठिकाणी लोंढेचे लोंढ या ठिकाणी धर्मसुधारकाचे आपल्या धर्मगुरूंचे या ठिकाणी भारतात आले, ख्रिश्चन धर्मगुरूंचे, आणि हे भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतात गेले, खेड्यात गेलेत, शहरात गेलेत, आदिवासी भागात गेलेत, आणि तिथं जाऊन त्यांनी मग स्वतःचं बस्तान बांधायला सुरुवात केली बघा। चर्चची स्थापना केली, चर्चमार्फत या ठिकाणी लोकांना या ठिकाणी शिक्षण द्यायला सुरुवात केली, चर्चमार्फत त्यांनी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करायला सुरुवात केली, भुकेल्या लोकांना अन्नदान वाटप करायला सुरुवात केली बघा, आणि अशा पद्धतीनं मग प्रचार करायला सुरुवात झालेली बघा। पण आता ख्रिश्चन धर्मगुरू आले आणि त्यांनी प्रचार केला आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारा म्हणून सांगायला सुरुवात केली, लगेच आपण ख्रिश्चन धर्म स्वीकारला असं झालेलं दिसत नाही, कारण भारतातलं हिंदू आणि मुस्लिम कोणीही आपापला धर्म सोडायला तयार नाही, ही गोष्टही त्यांच्या लगेच लक्षात आली। आणि म्हणून मग त्यांनी सेवाभावी वृत्तीनं या ठिकाणी कामं करायला सुरुवात केली। आपल्या भावना बघून या ठिकाणी आपला सेवाभाव बघून नंतर हळूहळू भारतीय लोक आपला धर्म स्वीकारतील याच्यावरती त्यांनी भर द्यायला सुरुवात केलीत बघा। आणि म्हणून मग त्यांनी पहिलीपासून 10वीपर्यंत शिक्षण संस्था स्थापन केल्या। जेवढ्या जुन्या इंग्रजी माध्यमातल्या शिक्षण संस्था होत्या ह्या चर्चमध्ये दिसतील बघा। मग आता औरंगाबादला हॉली क्रॉस आहे, SFS आहे, या प्रकारच्या ज्या संस्था आहेत ह्या संस्था सगळ्या तुम्हाला चर्चमध्ये दिसतील। मग हे सगळ्या औरंगाबादच्या हिशोबाने पूर्ण महाराष्ट्र हिशोबाने जर विचार केला तर याच पद्धतीनं या सगळ्या घटना घडामोडी दिसतील बघा तुम्हाला। आणि इथूनच त्यांनी मोफत शिक्षण द्यायला सुरुवात केली, इथंच आरोग्य म्हणजे दवाखाने काढलेत, इथून दवाखान्यातून सुद्धा मोफत त्यांनी उपचार करायला सुरुवात केलीत बघा। आणि ह्या उपचार तेव्हापासून आज तक काय चालू आहे हे लक्षात घेतलं पाहिजे। मग आता याचा परिणाम काय झाला, याचा परिणाम असा झाला की इंग्रजांनी यांनाच अनुकूल असलेलं धोरण राबवायला सुरुवात केली।
काय इंग्रजी जाणणाऱ्या वर्गालाच आम्ही नोकऱ्या देऊ। त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम कुटुंबियांना लक्षात आलं की आपल्या मुलाला नोकरी लागायची असेल तर आता उर्दू फारसी भाषा शिकण्यात अर्थ नाही। इंग्रजांची राजवट आहे, आता त्यांची इंग्रजी भाषा शिकण्यातच भलाई आहे। आणि त्यांनीच या ठिकाणी धर्मगुरूंनी सांगितलं मग इंग्रजी शिकायचं असेल तर आमच्याकडे आम्ही फ्रीमध्ये शिक्षण देऊ। आणि अशा पद्धतीने मग हिंदू आणि मुस्लिम कुटुंबियांनी आपापल्या मुलांना इंग्रजी शाळेमध्ये म्हणजे ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या शाळेमध्ये टाकायला सुरुवात केली बघा। आणि इथं मग पहिलीचा वर्ग, दुसरीचा वर्ग, तिसरीचा वर्ग, चौथीचा वर्ग करत करत 10वीपर्यंत शिक्षण चालवले। परंतु शिक्षण चालू असतानाच या ख्रिश्चन धर्मगुरूंनी त्या मुलांवरती प्रभाव टाकायला सुरुवात केली की तुमचा धर्म मागासलेला आहे म्हणून तुम्ही मागासलेला आहे, आमचा धर्म पुढारलेला आहे म्हणून आम्ही पुढारलेलो आहोत। आणि आमचा धर्म पुढारलेला काय, कारण आमची देवता पुढारलेली आहे। तुमचा धर्म मागासलेला काय, कारण तुमची देवता मागासलेली आहे। आणि म्हणून तुमचा बलाढ्य असलेला देश आणि आमचा छोटा असलेला देश तुमच्या देशावरती वर्चस्व गाजवलेले, म्हणून हा दैवी चमत्कार आहे। त्यामुळे साहजिकच आहे आम्हाला विरोध करणं म्हणजे सरळ सरळ ईश्वराला विरोध करण्याचा प्रकार आहे। अशा प्रकारे भारतीय लोकांच्या मनात न्यूनगंड तयार करण्याचं काम केलं। दुसऱ्या बाजूने सांगायला सुरुवात केली की तुमची देवता आणि तुमचा धर्म मागासलेला कशामुळे, की या ठिकाणी तुमचे विचार मागासलेले राहिलेले आहेत, आमचे विचार जे पुढारलेले कारण आमची देवता पुढारलेली आहे। तुमची देवता या ठिकाणी भेदभाव बाळगते स्त्री पुरुषांमध्ये, कारण पतीचा मृत्यू झाल्यानंतर पत्नीला त्याच्यासोबत सती जाण्यास सांगते, त्यामुळं महिलांबाबत भेदभाव बाळगला जाते बघा। आता या ठिकाणी महिलांबाबत तसं घटना घडत नाही, कारण महिलाच्या मृत्यूनंतर पती त्याच्यासोबत सहगमन करत नाही, कारण पती पत्नी 7 जन्माची सोबती असतात अशा प्रकारचा विचार या ठिकाणी मांडला गेला होता, त्या पाठीमागचं तर्क मांडलं गेलं होतं बघा। पण मग पुरुष गेल्यानंतर महिला जात असेल, सती जात असेल तर महिलेच्या मृत्यूनंतर पती जात नाही, उलट तो दुसरं लग्न करताना दिसतो। ही जे काही भेदभाव आहे हे भेदभाव या ठिकाणी या ख्रिश्चन धर्मगुरूंनी भारतातल्या मुलांच्या नजरेसमोर आणलेत। त्याच्यानंतर भारतामध्ये राजपुताना भागामध्ये एका मुलीनंतर मुलीचं जर घरात जन्म झाला तर घरावर संकट ओढवतात, ही त्या लोकांची भावना होती। आता ही भावना का निर्माण झाली, या पाठीमागे जर आपण मागे गेलो तर आपल्या लक्षात येईल की मोठ्या प्रमाणात मुस्लिम आक्रमकांचे आक्रमण झालेले मधल्या कालखंडात। आणि मुस्लिमांनी मग भारत ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यासोबत महिला आल्या नव्हत्या, मग त्यांनी या ठिकाणच्याच महिलांसोबत सक्तीने विवाह करायला सुरुवात केली बघा। त्यामुळे ज्या ज्या कुटुंबातल्या महिलांसोबत विवाह केले त्या त्या कुटुंबावरती बाकीच्या समाजातले लोक बहिष्कार टाकायचे, त्यांना समाजातून बेदखल करायचे, रोटी बेटीची व्यवहार त्यांच्यासोबत बंद करून टाकायचे। त्यामुळे प्रत्येक कुटुंबातल्या लोकांच्या लक्षात आलं की मुलगी म्हणजे आपल्यावरती आफत आहे, आणि म्हणून एका मुलीनंतर दुसऱ्या मुलीचा जन्म झाला की ते लहानपणी तिला मारून टाकायचे। तर बालहत्या पद्धती होत्या, काही भागात नरबळी पद्धती होत्या की बाबा नराचा बळी देवाला दिला की आपले मागची पाप धुतल्या जातात, आपल्याला स्वर्गात प्रवेश मिळतो, किंवा नराचा बळी दिला की आपल्याला मोठ्या प्रमाणात संपत्ती बी सापडू शकते, मिळू शकते। तर अशा प्रकारच्या धारणा लोकांच्या होत्या, म्हणजे चुकीच्या धारणा होत्या। आणि या चुकीच्या धारणाच्या आधारे सगळा समाज किंवा धर्म बरबटला बनायला लागला होता बघा। त्यामुळं या बरबटलेल्या ज्या काही घटना या घटनेचाच आधार या ख्रिश्चन धर्मगुरूंनी घेतला आणि त्या मुलांना सांगायला सुरुवात केली की बघा या बरबटलेल्या ज्या काही घटना आहे ह्या तुमच्यामुळे नाही, तुमच्या धर्मामुळे, तुमच्या देवतामुळे। तुमची देवता या ठिकाणी जीव घेतात महिलांची, तुमची देवता लहान मुलींचा जीव घेतात, तुमची देवता नराचा जीव घेतात, तुम्ही नाही घेत, तुमचा धर्म घेतो, तुमची देवता घेते। त्यामुळं तुम्हाला पुढारलेले बनायचं असेल तर आमच्या धर्मात या, आणि मागासलेलं राहायचं असेल तर तुम्ही तुमच्या धर्मातच राहा। मग लहानपणीला 5वीला ते सांगायचं, 6वीत गेलेल्या मुलांना ते सांगायचं, 7वीत गेलेल्या मुलांना ते सांगायचं। गोबेलसारखा या घटनेचा परिणाम असा झाला की नंतर मुलांची भावना तशा प्रकारची बनायला लागली, त्यांच्या लक्षात येऊ लागलं की आपण आपल्या धर्मात राहिलो तर आपण मागासलेले राहू, आणि आपण ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर आपण पुढारलेले बनू, मग आपल्याला पुढारलेले बनायचं। म्हणून 10वीपर्यंत शिक्षण झालं की नोकऱ्या मिळून जायच्या, नोकऱ्या मिळाल्या की त्यांच्या मनातली भावना उफळून यायचे आणि ते धर्मांतर करायचे बघा। तर अशा पद्धतीनं या ख्रिश्चन धर्मगुरूंनी धर्मांतर करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या त्यातली ही एक क्लुप्ती लक्षात घेतली पाहिजेत। तर धर्मांतराची ही शिक्षणातून तयार झालेली क्लुप्ती। दुसरी क्लुप्ती होती आदिवासी भागात हे लोक जायचे। आदिवासी भागातली प्रमुख समस्या पोटा पाण्याची होती, कारण त्यांचं काही या ठिकाणी उत्पन्नाचे स्रोत कमी राहायचे। आदिवासी भाग आहे तर जंगलाचं किंवा डोंगराचं आहे, त्यामुळे तिथं अन्नधान्याचं फारसं उत्पादन होत नाही, म्हणून कुपोषणाची समस्या आजही आदिवासी भागामध्ये आपल्याला दिसते। या आदिवासी लोकांच्या समस्या समजून घेतल्या आणि मग चर्चमध्ये मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचा साठा केला। सगळ्या आदिवासी लोकांना रोज बोलून घेतलं जायचं आणि त्या ठिकाणी सांगायचं चला येशूची पूजा करू, आपण प्रार्थना करू। मग सगळ्यांनी येशूची पूजा आणि प्रार्थना केली की त्या दिवसाकरता प्रत्येकाला जितकं अन्न लागेल तितका अर्धा अर्धा 1-1 किलो ते देऊन टाकायचे।
आणि अशा पद्धतीनं मग त्या दिवसाचं त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न मिटला की मग दुसऱ्या दिवशी काय परत सांगायचे, तुम्हाला उद्या लागत असेल तर उद्या या, येशूची प्रार्थना करू, अन्नधान्य तुम्हाला मिळून जाईल, देणारा तोच आहे. आणि अशा पद्धतीनं मग रोज हे लोक अन्नधान्य मिळेल या अपेक्षेनं तिथं चर्चमध्ये यायचे, पूजा प्रार्थना करायचे. आणि नंतर हळूहळू त्यांची तीच पूजा आणि तीच प्रार्थना पाठ झाली, तीच देवता आपली ही त्यांची भावना तयार झाली. त्यामुळे साहजिकच त्यांना विचारलं तुमची देवता कोणती, तर मग येशू. येशू याचा अर्थ एक ख्रिश्चन धर्मी आहे. आणि यातून मग अशा प्रकारच्या आदिवासी भागामध्ये धर्मांतर घडून आणण्याचं काम या ठिकाणी हळूहळू धर्मगुरूंनी केलेलं आहे. तर ही एक क्लुप्ती वापरलेली आहे बघा. त्याच्यानंतर हेच धर्मगुरू, ख्रिश्चन धर्मगुरू तुरुंगात जायचे. तुरुंगात जे चोर दरोडेखोर होते त्यांचं मनधरणी करायचे. त्यांना सांगायचे, हे बघा तुम्ही मर्डर केलेलं आहे किंवा तुम्ही या ठिकाणी चोरी केलेली आहे, तुम्हाला इतकी शिक्षा आहे, ही शिक्षा आम्ही तुमची माफ करू शकतो, तुम्ही फक्त धर्मांतर करा. मग ह्या चोर दरोडेखोरांचे काही असे मोठे काही दीर्घकालीन उद्दिष्ट नाही, त्यांचं काही मोठं देशासाठीचं स्वप्न नाही आहे. त्यांना एकच वाटत होतं, चला धर्मांतर करायचं, परत आपण आपल्या तुरुंगातून बाहेर पडलं आपापल्या धर्मात जाता येईल. आणि दुसरी गोष्ट आहे की आणखीन 1-2 चोऱ्या राहिलेल्या आहेत त्याही करता येईल. तर थोडक्यात काय, हे लोक अल्पकालीन उद्दिष्टाचे होते, त्यांनी लगेच धर्मांतर करायला सुरुवात केलीत बघा. धर्मगुरूंना हेही महत्त्व होतं की हे आपापल्या गावात जाऊन आपापल्या धर्मात जाऊ शकतात. परंतु सुटण्याच्या अगोदर धर्मगुरू गावात जायचा आणि गावकऱ्यांना सांगायचा की ही व्यक्ती उद्या गावात येणार आहे, कारण त्याची सुटका झाली. आणि त्याची सुटका याकरता झाली की त्याने धर्मांतर केलेलं आहे म्हणून. मग ज्यावेळेस तो तुरुंगातून सुटलेला व्यक्ती गावात यायचा तर त्यावेळेस गावकरी विचारायचे, तू धर्मांतर केलं का? मग त्याला वाटायचं आपण येण्याच्या अगोदरच खबर कसं काय पसरली. त्याने आबोला धरला की लगेच गावकरी समजून जायचे की याने धर्मांतर केले म्हणून शिक्षा माफ झालेली आहे. म्हणून गावकरी त्याच्या कुटुंबावरती रोटीबीटीची व्यवहार बंद करून टाकायचे, बहिष्कार टाकायचे. आणि अशा पद्धतीनं मग त्याला ख्रिश्चन धर्मात राहण्याशिवाय पर्याय राहायचा नाही. तर अशा वेगवेगळ्या क्लुप्त्यांचा वापर एका बाजूला इंग्रजांनी केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला जे नोकरीला लागलेले लोक आहे ज्यांनी धर्मांतर केलं नाही त्यांना सांगण्यात येऊ लागलं की तुम्हाला बढती पगारवाढ लागत असेल तर धर्मांतर करा, बढती पगारवाढ लवकर देण्यात येईल, नसता शेवटपर्यंत शिपाई म्हणून तुम्ही लागले, शिपाई म्हणूनच रिटायर होणार. आणि यातून मग बऱ्याच लोकांनी धर्मांतर करायला सुरुवात केलीत बघा. तर अशा पद्धतीनं ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्याकरता ख्रिश्चन धर्मगुरूंनी वेगवेगळ्या क्लुप्त्याचा वापर, कूटनीतीचा वापर भारतात केल्याचं दिसतोय बघा. आणि यातून हळूहळू धर्मांतर वाढायला सुरुवात झालेली आहे. जसजसं धर्मांतर वाढायला लागलं तसतसं हिंदू आणि मुस्लिम धर्मगुरूंच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांच्या लगेच लक्षात आलं की अशाच पद्धतीनं धर्मांतर होत गेलं तर पुढच्या 50 वर्षानंतर हिंदू आणि मुस्लिम नावालाही राहणार नाही. जर धर्मच राहिला नाही तर आपल्यालाही काही महत्त्व राहणार नाही. आणि इथून पुढे हिंदू आणि मुस्लिम धर्मगुरूंनी ख्रिश्चन धर्मावरती इंग्रजांवरती टीका टिप्पणी करायला सुरुवात केली. इंग्रजांची राजवट भारतात राज्य स्थापन करण्यासाठी आले नसून धर्मविस्तार करण्यासाठी आलेली आहे, त्यामुळं आपला धर्म धोक्यात आहे असा प्रकारचा प्रचार या धर्मगुरूंनी करायला सुरुवात केलीत बघा. आणि यातून मग सनातनी वर्ग जो धर्मगुरूंच्या प्रभावाखाली आलेला होता यांनी या ठिकाणी हळूहळू धर्मगुरूंच्या नेतृत्वाखाली एकत्र यायला सुरुवात झाली. आणि हेच धर्मगुरू आणि सनातनी वर्ग 1857च्या उठामध्ये उतरताना दिसतात बघा. तर अशा पद्धतीने हे सामाजिक आणि धार्मिक घटना घडामोडी. दुसऱ्या बाजूला या ठिकाणी भारतातले जे विचारवंत आलेत या विचारवंतांनी सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ सुरू केली. त्यांच्या लक्षात आलं की आपल्या धर्मातल्या ज्या चालीरीती आहे, वाईट चालीरीती ज्या असतील त्या आपल्याला बंद कराव्या लागतील. म्हणून इंग्रज सरकारला त्यांनी कायदे कानून करण्यासाठी विनंती केलेल्या आहेत. मग राजा राममोहन रायपासून ते स्वामी विवेकानंदांपर्यंत बऱ्याच समाजसुधारकांनी एका बाजूला सामाजिक कार्य केले, दुसऱ्या बाजूला इंग्रज सरकारला विनंती केल्या की अशा प्रकारच्या आघोरी कृत्यावरती कायद्याने बंदी घाला. आणि यातून इंग्रज सरकारनं मग वेगवेगळे सामाजिक सुधारणा कायदे केलेले आहेत बघा. मग यामध्ये 1802ला वेलेस्लीच्या कालखंडामध्ये बाल हत्याबंदी कायदा केला होता. 1805ला शिशुवध बंदी कायदा केला होता. 1829ला सतीबंदी कायदा केलेला आहे. 1843ला गुलामावरती बंदी घालणारा कायदा केला, दासप्रथा बंदी कायदा. 1845ला नरबळी बंदी कायदा केला होता. 1851ला लॉर्ड डलहौसीनं वारसा हक्काचा कायदा केला होता. म्हणजे धर्मांतर करणाऱ्या युवकांना त्यांच्या आईवडिलाच्या संपत्तीत त्याच्या वाट्याला जी संपत्ती येईल ती संपत्ती मिळेल अशा प्रकारचा कायदा होता. कारण धर्मांतर करणाऱ्या युवकांना आईवडील त्याला संपत्तीतून बेदखल करत होते. तर हा एक कायदा केला. त्याच्यानंतर विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार दिला, कारण विधवांना पुनर्विवाह करता येत नव्हता. डलहौसीनं हा कायदा केलेला आहे बघा. आता हा कायदा बाबा याकरता ईश्वरचंद्र विद्यासागरचे प्रयत्न महत्त्वाचे होते. महाराष्ट्रामध्ये नाना शंकर शेठचे प्रयत्न होते. सतीबंदी कायदा करण्यासाठी या ठिकाणी राजा राममोहन रायच्या प्रयत्नामुळे हा कायदा झाला होता. आपल्याला माहिती आहे 1823ला नाना शंकर शेठ आणि यांनी तर तशा प्रकारचं एक परिपत्रक तयार करून इंग्रजांकडे विनंती केली होती की अशा प्रकारचा कायदा करा म्हणून.
तर थोडक्यात काय अशा प्रकारच्या घटना घडामोडी तर वेगवेगळ्या समाज सुधारकांच्या विचारामुळेच इंग्रज सरकारने हे कायदे कानून केलीत आणि रूढी परंपरा दूर करण्यासाठीचे प्रयत्न केले बघा। पण या कायद्याचा आधार घेऊन भारतातले हिंदू आणि मुस्लिम धर्मगुरूंनी प्रचार करायला सुरुवात केली। हे कायदे नसून आपल्या चांगल्या चांगल्या चालीरीती बंद करण्याचा प्रकार आहे आणि यातून आपला धर्म नष्ट करण्याचा प्रकार इंग्रज सरकार करत आहे म्हणून आपला धर्म वाचवायचा असेल तर इंग्रजांच्या विरोधात उतरा अशा प्रकारचं आवाहन या धर्मगुरूंनी केलं आणि यातून 1857च्या उठावामध्ये मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होताना दिसतात। तर हे सामाजिक सुधारणा कायदे सुद्धा 1857च्या उठावाच्या अनेक कारणापैकीचे एक कारण मानले जात असतं बघा। ठीक आहे, या व्यतिरिक्त या ठिकाणी इंग्रज सरकारचे जे काही अपमानास्पद वागणूक आहे ह्या अपमानास्पद वागणुकीमुळे या ठिकाणी भारतीय लोकांच्या मनामध्ये न्यूनगंड तयार झाला आणि त्यातूनच राग निर्माण झाला। हा राग 1857च्या उठावाच्या रूपाने दिसून यायला सुरुवात झाली बघा। या घटनेबरोबरच हेही लक्षात घेतलं पाहिजे की इंग्रज सरकारनं प्रशासन वेगवान करण्याकरता वेगवेगळ्या प्रशासकीय सुधारणा या ठिकाणी केलेल्या आहेत। जसं 1852ला तार खात्याची स्थापना केली, 1853ला भारतामध्ये रेल्वे आणण्याचं काम केलेले आहे, 1854ला पोस्ट खात्याची स्थापना केलेली आहे, 1856ला सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुरातत्व खात्याची स्थापना केलेली आहे। अशा वेगवेगळ्या प्रशासन वेगवान करण्यासाठीच्या सुधारणा इंग्रज सरकारने केल्यात। पण धर्मगुरू जे हिंदू आणि मुस्लिम यांना लक्षात येऊ लागले ह्या सुधारणा या ठिकाणी नसून आपला धर्म बाटवण्यासाठीच्या कुठल्या तरी क्लुप्त्या आहेत आणि मग त्या डायरेक्शनात तुम्ही बघत असाल तर त्या डायरेक्शनात काहीतरी दिसायला लागणारच आहे। मग जसं रेल्वेमध्ये या ठिकाणी असे काही डबे नव्हते, सवर्णांसाठी वेगळा डबा, अस्पृश्यांसाठी वेगळा डबा, कारण 1857चा अगोदरचा कालखंड जर बघितला तर सवर्णांना या ठिकाणी अस्पृश्यांना गावात राहता येत नव्हतं, गावाच्या बाहेर कुठेतरी राहावं लागायचं। अस्पृश्यांची सावली सवर्णांवरती पडणं निषिद्ध मानलं जायचं, असा तो कालखंड आहे। मग जिथं अस्पृश्यांची सावली पडणं निषिद्ध होतं तिथं स्पर्श होणं म्हणजे महाभयंकर होतं। मग रेल्वे जी सुरू झाली त्या रेल्वेमध्ये सवर्ण अस्पृश्य एकत्रच बसायचे, एकमेकांना स्पर्श व्हायचे आणि म्हणून धर्मगुरूंनी प्रचार करायला सुरुवात केली की आपल्या चांगल्या चालीरीती बंद करण्यासाठी इंग्रज सरकार अशा प्रकारचे कायदे कानून करत आहे, प्रशासकीय सुधारणा कायदे करत आहे म्हणून रेल्वेच्या विरोधात सुद्धा आगडोम उसळला गेला, कारण त्या कालखंडातल्या लोकांना ते बरोबर समजू लागलं, ते बरोबर वाटू लागले आणि म्हणून मग 1857च्या उठावामध्ये हा सगळा सनातन वर्ग उतरताना दिसतो। तर ह्या एक घटना त्याला कारणीभूत आहे। आणखीन एक घटना काय की ज्योतिषांचा पडलेला पगडा, आजच्या कालखंडात सुद्धा ज्योतिषांचा पगडा आहे, नाही असं नाही, त्या कालखंडात तर जास्तच असणार आहे। ज्योतिषांनी जे सांगितलं असं वाटायचं तेच खरं होणार आहे लक्षात। आणि मग ज्योतिषांनी प्रचार करायला सुरुवात केली। इंग्रजांची राजवट भारतात स्थापन झाली 1757ला प्लासीच्या युद्धानंतर। पहिले राजवट त्यांची प्लासी आहे, बंगाल आहे आणि आता बरोबर 1857 जवळ येऊ लागला, म्हणजे त्यांच्या राजवटीला 100 वर्षे होऊ लागलेत। त्यांचा 100रीचा घडा भरलेला आहे। आता थोडा धक्का मारला की त्यांची राजवट जाणार आहे। मग सगळ्याला असं वाटू लागलं की ज्योतिष जे सांगताय ते बरोबरच असणार आहे आणि म्हणून 1857च्या उठावाला जशी सुरुवात झाली तसा ज्योतिषांचा पगडा असलेला वर्गसुद्धा 1857च्या उठावामध्ये उतरताना दिसतो बघा। तर अशा पद्धतीनं 1857च्या उठावाला ही सामाजिक आणि धार्मिक कारणे कारणीभूत आहेत। आता या कारणांवरती प्रश्न कसे कसे येतात किंवा आलेले आहेत त्यावरती थोडी नजर टाकू आपण। हा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणते कायदे राजाराम मोहन रायच्या प्रयत्नामुळे झालेले आहेत? मी हे 4 कायदे टाकलेत, सतीबंदी कायदा, हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा, नरबळी बंदी कायदा आणि बालहत्याबंदी कायदा। या कायद्यामध्ये आपल्या लक्षात येऊन जात आहे की याचं उत्तर कुठलं आहे? याचं उत्तर फक्त अ बरोबर आहे, सतीबंदी कायदा आहे राजाराम मोहन रायमुळे। ठीक आहे, ठीक आहे, कारण बाकीच्या कायद्याचा आणि राजाराम मोहन राय यांचा जास्त संबंध लागत नाही, कारण हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा 1856चा आहे, पण त्या अगोदरच 1833ला राजाराम मोहन रायचा मृत्यू बघा। बाल हत्याबंदी कायद्याचा आणि यांचाही काही संबंध लागत नाही, कारण हे कायदे आपण आत्ताच बघितलेले। हे बघा, हा बाल हत्याबंदी कायदा 1802चा आहे बघा। ठीक आहे, 1805 पासून त्यांनी कामाला सुरुवात केलेली, तर हा कायदा तर अगोदरच झालेला आहे। त्याच्यानंतर पुढचा जो कायदा आहे नरबळीबंदी कायदा, तर नरबळीबंदी कायदा हा 1845च्या कालखंडातला आहे। तर थोडक्यात त्यांचा संबंध या कायद्याशी रिलेटेड आहे, कारण तशा प्रकारचा अर्ज विनंती त्यांनी केली होती राजाराम मोहन रायने। आणि राजाराम मोहन रायने तशा प्रकारची विनंती काय केली होती? कारण त्यांच्या भावाच्या मृत्यूनंतर त्यांची वहिनीला घरातल्या लोकांनी सक्तीनं सती जाण्यास सांगितलं होतं।
यासाठी भावाच्या चितेवरती त्यांचा हातपाय बांधून त्यांना जाळून टाकलं होतं. ती ज्यावेळेस पेटवून दिण्यात आली त्यावेळेस ती विहाळताना त्यांनी जवळून बघितलं होतं. त्याच वेळेस सांगितलं, त्यांच्या लक्षात आलं होतं अशा प्रकारचे ही क्रूर कायदे आपण कायद्याने बंदी घातली पाहिजे. म्हणून इंग्रज सरकारला त्यांनी 1823ला विनंती केली होती की अशा प्रकारच्या प्रतीवर बंदी घाला म्हणून. आणि यातून मग पुढं 1829ला इंग्रज सरकारनं हा कायदा केल्याचं दिसतंय आपल्याला. तर इथं फक्त उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे 1857च्या उठावाचे कोणते सामाजिक कारणे आहेत. मग इथे काही कारणं दिलेली आहेत बघा. नव्या महसूल पद्धतीचा अवलंब, भारतीय उद्योगाचा ऱ्हास, सामाजिक सुधारणा कायदे, खालसा धोरण. यातलं सामाजिक कारणे कुठले असं ती विचारत आहे. तर सामाजिक सुधारणा कायदे हे एकमेव सामाजिक कारणे बघा. खालसा धोरण आपण बघितलेले राजकीय कारणे, भारतीय उद्योगाचा ऱ्हास हे आर्थिक कारणे, नव्या महसूल पद्धती आर्थिक कारण आहे. तर ह्या आर्थिक कारणातला मुद्दे हा सामाजिक मुद्दा आहे, हा राजकीय मुद्दा आहे. फक्त क कुठे या ठिकाणी बघा. तर या पद्धतीनं अशा प्रकारचे प्रश्न असतील तर उत्तरं द्यायला हवे. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा आहे आर्थिक कारणे. 1857च्या उठावाला कोणत्या कोणत्या आर्थिक घटना कारणीभूत आहेत या घटना आपल्याला समजून घ्यायच्या. याच्यामध्ये काही मुद्दे टाकले आहेत बघा आपण. देशी उद्योग नष्ट होणे, चुकीचे औद्योगिक धोरण, नैसर्गिक आपत्तीतील धोरण आणि भारतातील जमीन महसूल पद्धती. तर ही 3-4 महत्त्वाच्या घटना आहेत, यांना म्हणायची आर्थिक कारणे. आता या सगळ्या घटना घडामोडी समजून घ्यायचे बघा. हे बघा, युरोपियन लोक भारतात व्यापारी म्हणून आले होते लक्षात. पण त्यांचा व्यापार फारसा वाढत नव्हता, कारण औरंगजेबपर्यंत जेवढे भारतातले राजे होऊन गेले त्यातल्या कुठल्याही राजाने त्यांचा व्यापार वाढणार नाही याची काळजी घेतली होती. म्हणून त्यांच्या मालावरती 60 ते 70% टॅक्स आकारला होता. त्यामुळे 60 ते 70% टॅक्स भरून या ठिकाणी त्यांना त्यांच्या वस्तू 60 ते 70% जास्त किमतीला विकल्याशिवाय फायदा राहत नव्हता. आणि भारतीय मालापेक्षा इंग्रजांच्या मालाच्या किमती 60 ते 70% वाढल्या गेल्यामुळे साहजिकच सगळा वर्ग ते महागड्या वस्तू घेऊ शकत नव्हता. त्यामुळे सामान्य वर्ग जो होता आपला भारतीयांच्याच वस्तू खरेदी करायचा. याचा परिणाम भारतातले उद्योगधंदे टिकून होते, कारण उद्योगधंद्यातून निर्माण होणाऱ्या वस्तू भारतीय लोक वापरत होते बघा. आणि इंग्रजांच्या, डचांच्या, पोर्तुगीजांच्या वस्तू या ठिकाणी मर्यादा निर्माण झाल्या होत्या. ठीक आहे. तर सुरुवातीची या घटना होत्या. आणि या घटनेतूनच मग आपण बघितलेले फोरोक्शियरनं इंग्रजांना सवलत दिली बंगाल प्रांतात व्यापार करण्याची. 60 ते 70% टॅक्स माफ करून टाकला. याचा परिणाम इंग्रजांच्या मालाच्या किमती भारतीय मालांच्या किमतीबरोबर आल्यात. बाकीचे 3 युरोपियन सत्तांच्या मालाची किमती जास्तच राहिल्यात, इंग्रजांचीच मालाची किंमत कमी झाली. यातून मग इंग्रजांच्या वस्तू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकायला सुरुवात झाली, कारण इंग्रजांचा माल कारखान्यातून बाहेर पडत होता. भारतीयांचा माल जरी किंमत सारखी असली तर भारतीयांचा माल हाताने कापड तयार करण्याच्या पद्धती होत्या. त्यामुळे इंग्रजांच्या मालाची प्रतवारी चांगली आणि हळूच त्यांनी या ठिकाणी मग उत्पादन वाढवलं आणि किमती थोड्या कमी केल्या. त्यामुळे भारतीय लोकांनी इंग्रजांचाच माल खरेदी करायला सुरुवात केली बघा. त्यामुळे इंग्रजांचा नफा वाढला, कारण माल विकला जाऊ लागला. नफा जसा वाढला तसा नफ्याचं रूपांतर 2 ते 4 कारखाने करण्यात झालेली आहे बघा. मग कारखाने वाढले तसं उत्पादन वाढलं, जसं उत्पादन वाढलं तसं उत्पादन विकण्याकरता वेगवेगळे प्रदेश आपल्या हातात असावे या भावनेतून त्यांनी वेगवेगळा संघर्ष करायला सुरुवात केली बघा. सुरुवातीला सांगितलं की आमच्या मालाला संरक्षण देण्याकरता आम्ही लष्कर भरती करतोय. त्यामुळं या ठिकाणी हळूहळू लष्कर भरती केलं, त्यांना प्रशिक्षण दिलं, त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र दिली आणि याच लष्कराचा वापर करून त्यांनी एक एक राजे लोक पराभूत करायला सुरुवात केली. राजे लोक आपल्याकडून पराभूत होणार नाही याची जाणीव ज्यावेळेस आली त्यावेळेस त्या राजे लोकांमध्ये कट कारस्थान केलं, काही लोकांना आपल्या बाजूने घेतलं आणि त्यांना फोडून काढायला सुरुवात केली बघा. तर अशा पद्धतीने बंगालचं प्लासीचं युद्ध जे जिंकलं असं कट कारस्थान करूनच जिंकलेलं आहे. आणि मग पहिला बंगाल ताब्यात घेतला. बंगालमध्ये महसूल जमा करण्याचे अधिकार स्वतःकडे घेतलेत. बंगालमधल्या उद्योगावरती टॅक्स वाढवले, जेणेकरून बंगालमधल्या उद्योगातून निर्माण झालेला माल महागडा होईल आणि इंग्रजांचा मालाची किंमत कमी करता येईल. आणि यातून मग भारतीय लोक भारतीयांचा माल खरेदी करणार नाही आणि यातून मग भारतातले कारखाने बंद करण्याचं काम केलं आहे बघा. अशा पद्धतीनं भारतातले कारखाने बंद होणे इंग्रजांकरता फायदेशीर होतं, कारण त्यांचा माल विकण्याचा मार्ग मोकळा होणार होता मग. आणि याचा परिणाम काय झाला, भारतीय उद्योगांवरती टॅक्स वाढवण्यामुळे भारतीय वस्तू महाग झाले आणि भारतीय लोकांनी भारतीयांच्या वस्तू घेण्याच्या ऐवजी इंग्रजांच्या वस्तू घ्यायला सुरुवात केल्यात. त्यामुळे भारतातले कारखाने बंद करावे लागलेत. भारतातले कारखाने बंद झाल्यामुळं कामगार म्हणून काम करणार वर्ग बेकार झाला. बेकार झालेला हा वर्ग आपापल्या गावाकडे शेती करण्यासाठी निघून गेला. जेवढे कारखाने भारतात होते अगोदर त्या कारखान्यामुळं शहरीकरण वाढत चाललं होतं. मोगलांच्या कालखंडात शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढलं होतं आणि इंग्रजांच्या या सुरुवातीच्या टप्प्यामध्येच या ठिकाणी शहरीकरणाचा ऱ्हास झाला, कारण शहरात कामच राहिलं नाही. आता
उद्योगधंदेच बंद झालेत. त्यामुळे उद्योगधंद्यातून मिळणारा जो पैसा होता पगाराच्या रूपाने तो बंद होऊन गेला. कामगार बेकार झालेत. बेकार झालेले कामगार शेती करण्यासाठी गावाकडे गेलेत. अगोदरच्या कालखंडात, मोगलांच्या कालखंडात जर बघितलं आपण, शेतीवरती टॅक्स फक्त 30% होता. 70% उत्पन्न स्वतःकडे राहायचं अगोदर. आता इंग्रजांनी काय केलं, वेगवेगळ्या महसूल पद्धतीचा अवलंब केला. बंगाल, बिहार, ओरिसामध्ये कायमधारा पद्धतीचा अवलंब केला. मुंबई, मद्रास प्रांतामध्ये रयतवारी पद्धतीचा अवलंब केला. पंजाब, उत्तर प्रदेशमध्ये महालवारी पद्धतीचा अवलंब केला. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महसूल पद्धतीचा अवलंब करून जवळपास 50 ते 60% टॅक्स त्यांनी आकाराला सुरुवात केली आणि वसूल करायला सुरुवात केली बघा. म्हणजे शेतीवरती बोजा जिथे 30% राहायचा तिथे 60% केला, म्हणजे दुप्पट केला. आणि शेतीवरती अगोदर अवलंबून राहणाऱ्यांची संख्या कमी होती, कारण एका कुटुंबामध्ये जर या ठिकाणी 4 लोक असेल तर 2 जण शेती करायचे, 2 जण कामगार म्हणून शहरी भागात काम करायचे. त्यांचा पगार यायचा, यांच्या शेतीतलं 70% उत्पन्न राहायचं. दोन्हीकडच्या उत्पन्नातून भरमसाठ उत्पन्न होऊन जायचं बघा. आणि म्हणून ही उत्पन्न आपण निर्यात करून सोने चांदी कमवायचं. म्हणून अगोदरच्या देशाला सोन्या चांदीचा धूर निघणारा देश म्हटलं जायचं. त्यामुळे एखाद्या वेळेस दुष्काळ जरी पडला तर मागची कमाई आपल्याला 2 वर्षी पुढं पुरेल, मागचं अन्नधान्य 2 वर्षी पुरेल इतक्या आपल्याकडे राहायचं बघा. त्यामुळे दुष्काळाचे फारसे फटके बसायचे नाही. ठीक आहे. पण नंतर या ठिकाणी झालं काय, शेतीवरती बोजा वाढवला त्याने, 30%च्या ऐवजी 60% केला. त्यामुळे शेतीतून उत्पन्न कमी राहू लागलं. दुसऱ्या बाजूला कामगार म्हणून काम करणारे जे होते शहरी भागात ते आता गावाकडे आलेत. त्यामुळे खाणाऱ्यांची संख्याही दुप्पट झाली. त्यामुळं हातात काही पुरतच नव्हतं आणि म्हणून शेतकऱ्यांना शेती करणं सोडून दिल्यात. कामगार अगोदरच बेकार झाले, आता शेतकरी बेकार झाले. आणि बेकार झालेल्या कामगार आणि शेतकऱ्यांची संख्या भारतातल्या एकूण संख्येमध्ये 98% होते. ही विसरता कामा नये. म्हणजे मोठ्या प्रमाणात लोकांच्या उपासमारीचा प्रश्न तयार झाला आहे. त्यामुळं आता या उपासमारीमुळे शेतकरी आणि कामगार विचार करू लागले की मोगलांचाच कालखंड चांगला होता, कारण इंग्रजांच्या याच्यामुळं आपले तर उत्पन्नाचे स्रोतच बंद करून टाकले त्यांनी. त्यामुळे उपासमारीची जी वेळ आली इंग्रजांमुळे आली. आणि म्हणून जेव्हा 1857च्या उठाला सुरुवात होते त्यावेळेस हा कामगार वर्ग आणि शेतकरी वर्ग 1857च्या उठामध्ये मोठ्या प्रमाणात उतरताना दिसतोय. राजे वर्ग जर नुसते उतरले असते ना तर ह्या 10-12 लोकांना मोडून काढणं फारसं अवघड नव्हतं. पण शेतकरी आणि कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात उतरला गेलेला आहे. आणि म्हणून 1857च्या उठाला सगळ्यात महत्त्वाचं कारण आर्थिक कारणच महत्त्वाचं आहे. कारण लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न इंग्रज सरकारच्या धोरणामुळे निर्माण झाला होता बघा. मग यामध्ये सुरुवातीला देशी उद्योगधंदे नष्ट झाले, त्यामुळे कामगार बेकार होताना दिसतोय. त्याच्यानंतर इंग्रज सरकारचं चुकीचे धोरण, म्हणजे भारतातून ज्या वस्तू निर्यात होतील त्याच्यावर टॅक्स वाढवलेत त्याने, आणि इंग्लंडमधून जो माल भारतात येईल त्याच्यावरचे टॅक्स निम्म्याने कमी केलेत. सुती कापडाचं जर बघितलं, भारतातून जर सुती कापड निर्यात करायचं असेल 10% त्याच्यावर टॅक्स आकारला. पण सुती कापड भारतात इंग्लंडमधून आयात करायचं असेल तर 3% टॅक्स. म्हणजे आयातीवरती टॅक्स कमी, निर्यातीवरती टॅक्स 3 पटीनं जास्त. याचा परिणाम काय झाला, 1812-13च्या कालखंडामध्ये या ठिकाणी आपली जी आयात होती विदेशी मालाची 10 दशलक्ष वार इतकी होती. आणि पुढे 20 वर्षानंतर 5 ते 10 दशलक्ष वार इतकी झाली बघा. म्हणजे आयात कितीतरी पटीनं वाढली. निर्यात 11 दशलक्ष वार होती, ती निर्यात 20 वर्षानंतर जवळपास या ठिकाणी 3 ते 4 दशलक्षवरती आली. म्हणजे निर्यात आपली झपाट्याने कमी झाली, आयात झपाट्याने वाढून गेली. आणि याच्यामुळं व्यापारातली तूट वाढली आणि या तुटीमुळं कर्ज वाढत गेलं. आणि हे कर्ज तुमच्या आमच्यावरती टॅक्स करून सरकार काढणार होती. तर थोडक्यात काय, देशातली जी संपत्ती विदेशात जायला सुरुवात झाली बघा. सोन्या चांदीचा धूर निघणारा देश या ठिकाणी नंतर ओसाड बनून गेला. दादाभाई नौरोजींच्याच भाषेत सांगायचं म्हटलं की इंग्रजांची राजवट स्पंजासारखी काम करत होती. ज्या पद्धतीनं स्पंज आपण पाण्यात बुडवावा, ती पाणी आकसून घेतो आणि नंतर आपलं जिथं पाणी टाकायचं तिथं ते रितवावा, त्याला त्या स्पंजला दाबावं, ते पाणी रितून जातं बघा. तर या पद्धतीने इंग्रजांची राजवट काम करत होती स्पंजासारखी. हा स्पंज भारतातल्या गंगा नदीत, ब्रह्मपुत्र नदीत, सिंधू नदीत बुडवत होती आणि तिकडच्या टेम्स नदी रितवत होती. त्यामुळे तिथे हंगामी वाहणारी टेम्स नदी 12 वाहणारी वाहू लागली आणि भारतातली 12 वाहणाऱ्या नद्या कोरड्या ठाक पडल्यात. थोडक्यात इंग्रजांनी भारताचा वापर दुभत्या गायीसारखा करून घेतला. म्हणजे ही भारताची जी गाय होती ही दुभती गाय होती आणि हिची लेकरी उपाशी राहत होते, दूध सगळं इंग्लंडला जात होतं. तर अशा प्रकारची टीका टिप्पणी बऱ्याच विचारवंतांनी केल्याचं दिसतंय बघा. मग या विचारवंतांमध्ये नाव घेण्यासारखे दादाभाई नौरोजी आहे, न्यायमूर्ती रानडे आहे. त्यांनी एसेज ऑन इंडियन इकॉनॉमी नावाच्या ग्रंथामध्ये आर्थिक शोषणाच्या पद्धती सांगितलेल्या आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी रमेशचंद्र दत्त आहे, त्यांनी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला होता.
त्यामध्ये भारतामध्ये जे काही दुष्काळ पडले त्या दुष्काळामध्ये लोक किती प्रमाणात मरण पावले हे सरकारची आकडेवारी देऊन त्यांनी या ठिकाणी 1800 ते 1900 या 100 वर्षाचा लेखाजोखा मांडलेला आहे बघा. मरण पावणाऱ्याची संख्या कशी वाढत गेली, याचा अर्थ आर्थिक शोषण कसं वाढत गेलं हे मांडण्याचं काम केलेलं आहे. दादाभाई नौरोजीने 1876च्या कालखंडामध्ये ड्रेन थेरी मांडली होती. तिचंच पुस्तक रूपानं 1898 रूपांतर झालं, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया. या ग्रंथामध्ये त्यांनी दरोडे उत्पन्नाची मांडणी केली आणि या आधारे लोकांचं इंग्रजांच्या कालखंडात दरोडे उत्पन्न कसं कमी झालं आणि या दरोडे उत्पन्न जसं कमी झालं तसं दुष्काळामध्ये लोकांचे मरण पावणाऱ्यांची संख्या कशी वाढत गेली याचा सहसंबंध दाखवण्याचं काम केलेलं आहे बघा. तर अशा पद्धतीनं ही आर्थिक कारणं आहे. या आर्थिक कारणामध्ये सगळ्यात जास्त वेळेस प्रश्न असतो बघा महसूल पद्धतीवरती. मग थोडक्यात या महसूल पद्धतीवर थोडं लक्षात घालायचं बघा. यामध्ये पहिली महसूल पद्धत लागू केली होती कायमधारा. मग आता यासाठी थोडा भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणा बघा. ठीक आहे. यामध्ये आपल्याला माहिती आहे हा जो पट्टा आहे हा बंगालचा आहे, बिहारचा आहे, ओरिसाचा आहे. या 3 पट्ट्यामध्ये कायमधारा पद्धती लागू केली होती बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं मद्रास आहे, मध्य प्रांत आहे, मुंबई या पट्ट्यामध्ये त्यांनी रयतवारी पद्धती लागू केली होती. आणि इकडचा जो पट्टा आहे तो पंजाब, त्याच्यानंतर उत्तर प्रदेश हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये त्यांनी महालवारी पद्धती लागू केली होती बघा. तर अशा या 3 भागात या 3 पद्धती लागू केल्या करताना दिसतात. टोटल भारताच्या एरियाच्या रयतवारी पद्धती 51% भागात होती बघा. कायमधारा पद्धती 19% एरियामध्ये लागू होती आणि महालवारी पद्धती 30% एरियामध्ये लागू होती बघा. ठीक आहे. तर ह्या पद्धतीनं हे लक्षात घ्या. कायमधारा पद्धत 1793ला लागू केली होती. रयतवारी पद्धत 1820ला लागू केली होती. महालवारी पद्धत 1823ला लागू केली होती. कायमधारा पद्धत बंगाल, बिहार, ओरिसामध्ये लागू होती. रयतवारी मद्रास, मध्य प्रांत आणि मुंबई प्रांतात लागू होती. महालवारी पद्धत संयुक्त प्रांत, अवध आणि पंजाब या 3 प्रांतात लागू होती. ठीक आहे. कायमधारा पद्धतीचा जनक होता लॉर्ड कॉर्नवालिस. 1793ला जो चार्टर ॲक्ट झाला त्या चार्टर ॲक्टमध्ये तो तरतूद होती की नवीन महसूल पद्धतीचा अवलंब करावा. याकरता कॉर्नवालिसनं काय केलं, सर जॉन सोरच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन केली. त्या कमिटीला सांगितलं की भारतामध्ये कोणती महसूल पद्धती असावी. त्या सर जॉन समितीनं काय केलं, मागच्या 5 वर्षातला प्रत्येक शेतकऱ्याकडे किती जमीन आहे त्याच्या याद्या तयार केल्यात. त्या जमिनीतून किती पिकं होतात, खरीप हंगामात किती पिकं होतात, रब्बी हंगामात किती पिकं होतात, एक पीक घेणाऱ्या शेतीतून किती पिकं होतात, 2 पिकं घेणाऱ्या शेतीतून किती पिकं होतात, याची उभी आणि आडवी मांडणी केली बघा. आणि त्याची सरासरी काढली. मग सरासरी जेवढे आहे त्याच्यातलं 50% कर आकाराला सुरुवात केली बघा. आणि हा 50% कर पुढच्या 10 वर्षापर्यंत सांगितलं. मग 50% म्हणजे 10 क्विंटल असेल तर त्या शेतकऱ्याला सांगितलं पुढचे 10 वर्षे दरवर्षी तू 10-10 क्विंटल आम्हाला देत चालायचे. तर अशा प्रकारचा कायमचा धारा ठरवून देण्याची पद्धत त्याला म्हणायचं कायमधारा पद्धत. मग सर जॉन समितीचाच रिपोर्ट कॉर्नवालिसनं स्वीकारला आणि लागू केला. म्हणून जर समिती विचारली सर जॉन शोर होती आणि तिचा जनक कोण तर लॉर्ड कॉर्नवालिस होता बघा. तसंच या पद्धतीमध्ये मद्रासचा जो गव्हर्नर होता थॉमस मंड्रो, या थॉमस मंड्रोनं लॉर्ड रीडच्या नेतृत्वाखाली कमिटी स्थापन केली होती की कोणती महसूल पद्धती इथं उपयुक्त राहील. या रीडनं मग प्रत्येक शेतकऱ्याकडे किती जमिनी आहेत त्याचे कागद तयार केलेत. त्यातली उत्कृष्ट कोती किती आहे, मध्यम प्रकारातली शेती किती आहे, निकृष्ट किती आहे, त्यामध्ये 1 पीक घेणारी शेती किती आहे, 2 पीक घेणारी शेती किती आहे, 3 पीक येणारी शेती किती आहे, त्याच्यामध्ये या ठिकाणी 1 पीक घेताना किती पीक येतं आहे अशी टोटल बेरीज वजाबाकी केली आणि त्याच्यामध्ये 33% ते 40% टॅक्स आकारायला सुरुवात केली. आणि प्रत्येक शेतकऱ्याचा 40%च्या रूपाने किती रक्कम होते ही रक्कम त्या शेतकऱ्यांना कळवली आणि सांगितलं एवढी रक्कम या ठिकाणी तुम्ही सरकारकडे जमा करा. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी डायरेक्ट शेतकऱ्यांचा सरकारशी संबंध या पद्धतीत होता. मध्यस्थग्रह नव्हते. इथं काय केले होते, एका शेतकऱ्यांचं या ठिकाणी जेवढे काही 10 क्विंटल अन्नधान्य असेल ते 50% असेल तर त्या 50% टॅक्स आकारला होता. पण हे टॅक्स जमा करण्याची जिम्मेदारी दिली होती जमीनदारांवरती. तर इथे जमीनदारी पद्धत होती बघा. जमीनदाराकडे 1-1, 2-2 जिल्हे दिले जायचे. त्या जिल्ह्यातून ते महसूल जमा करणार. मग 50%च्या हिशोबाने जेवढा महसूल होणार त्यातला 89% सरकार घेणार आणि 11% त्या जमीनदाराला देणार. त्यामुळे या पट्ट्यामध्ये जमिनीची मालकी जमीनदाराकडे होती लक्षात. आणि या भागामध्ये जमिनीची मालकी शेतकऱ्यांकडे होती. इथं महसूल भरताना अन्नधान्याच्या स्वरूपात भरावा लागायचा. पण इथं महसूल भरताना
पैशाच्या स्वरूपात रोख रकमेच्या स्वरूपात या ठिकाणी महसूल भरावा लागायचा. इथं शेतकऱ्यांना महसूल जमीनदाराला द्यावा लागायचा, जमीनदार सरकारला देत होते. इथं डायरेक्ट शेतकऱ्यांना सरकारला महसूल भरण्याची पद्धती सुरू झाली बघा. इथं मध्यस्थ वर्ग नाही आहे, त्यामुळे इथं कमी टॅक्स जरी लावला तरी परवडत होतं. पण इथं मूळ गंमत होती की रोख रकमेच्या स्वरूपात महसूल घेतला जायचा आणि रोख रक्कम शेतकऱ्याकडे राहायची नाही. मग ते सावकाराकडून कर्जरूपानं काढायचे, कधी माल जसा निघाला तसं विकून आलेल्या पैशातून महसूल भरायचे. मग यामध्ये जसा माल आला तसा विक्रीला काढला. सगळे शेतकरी विक्रीला काढत असल्यामुळं साहजिकच व्यापारी वर्ग पडेल किमतीमध्ये तो माल खरेदी करायचे. म्हणजे जेवढी किंमत मिळायला पाहिजे त्याची निम्मी किंमत मिळत नव्हती. त्यामुळे जास्त माल विकल्याशिवाय शेतसारा भरता येत नव्हता. आणि काही लोकांना वाटायचं की आत्ताच विकायचे आणि नंतर विकू आपण माल. पण मग आता महसूल भरण्याकरता ते सावकाराकडून कर्ज काढायचे आणि सावकाराचा चक्रीवाढ व्याज सुरुवात आतापासूनच होऊन जायची. त्यामुळे एखाद्या वेळेस दुष्काळ पडला तर त्यावेळेस टॅक्स भरण्याकरता सावकाराशिवाय पर्याय नाही. आणि लगातार 2 वर्ष दुष्काळ असेल तर 2 वर्षामध्ये जी शेती आपण सावकाराकडे ठेवली त्या शेतीवरती आपला अधिकारच राहत नव्हता. तर अशा प्रकारचे दबाव या ठिकाणी तयार होत होता बघा. तर ही पद्धत मद्रासचा गव्हर्नर थॉमस मन्रोने लागू केलेली. मुनीचा जनक थॉमस मन्रो मानला याचा. पण कमिटी होती लॉर्ड रीडच्या नेतृत्वाखालची. ठीक आहे. इथं या ठिकाणी थॉम्सन आणि बर्ड नावाचे अधिकारी होते. तर त्यांनी या ठिकाणी होल्ट मॅकेंजीनं जी शिफारस केली होती ती शिफारस लागू केली होती बघा. होल्ट मॅकेंजीनं या ठिकाणी सांगितलं की उत्तर भारतामध्ये गावाच्या मालकीची जमीन आहे, त्यामुळे गावाचा प्रमुख या ठिकाणी त्या गावातल्या शेतकऱ्यांकडून महसूल जमा करेल. मग प्रत्येकाकडे किती जमीन लागते, किती जमीन कवशू शकतो त्या हिशोबानं ती जमीन दिला जायची. आणि गावाचा प्रमुख म्हणायची इतकी एकर घेतली त्याचा 50% हिशोबानं आम्हाला एवढी रक्कम आणून दे. मग ते शेतकरी काय करायचे, गावाच्या प्रमुखांकडे महसूल द्यायचं आणि गावाचं प्रमुख तहसीलदारकडं, म्हणजे त्या कालखंडात तहसीलदारला नाव होतं नंबरदार, त्याच्याकडं महसूल जमा करून द्यायचे बघा. तर गावाला महल म्हटलं जायचं आणि गावाच्या मालकी शेती असल्यामुळं महालवारी पद्धती असे नाव पडलं होतं बघा. तर ही पंजाब म्हणजे सध्याचा भारतातला आणि पाकिस्तानमधला पंजाब येतो, संयुक्त प्रांत आणि अवध. अवध म्हणजे अयोध्येचा जवळचा पट्टा आणि संयुक्त प्रांत म्हणजे उत्तर प्रदेशचा दिल्लीकडचा पट्टा. संयुक्त प्रांत अवध एकत्र केले सध्याचे यूपी तयार होतो बघा. ठीक आहे. तर या पद्धतीनं या 3 पद्धती आहेत. कायमधारा पद्धतीमध्ये महसूल अन्नधान्याच्या स्वरूपात घेतला जायचा, इथं रोख रकमेच्या स्वरूपात घेतलं जायचं. इथं रोख रक्कम असेल तर रोख रक्कम द्या, मग अन्नधान्य असेल तर अन्नधान्य द्या. ठीक आहे. कायमधारा पद्धतीमध्ये शेतीचा मालक जमीनदार होता, रयतवारी पद्धतीमध्ये शेती करणारा शेतीचा मालक होता आणि महालवारी पद्धतीमध्ये गावाच्या प्रमुख त्या शेतीचा मालक राहायचा किंवा गावाच्या मालकी शेती राहायची बघा. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी या घटना घडामोडी. कायमधारा पद्धतीमध्ये एकूण उत्पन्नाच्या 50% टॅक्स घेतला जायचा. रयतवारी पद्धतीमध्ये 33% 40% किंवा कधी कधी 50% सुद्धा महसूल घेतला जायचा आणि महालवारी पद्धतीमध्ये 55 ते 60% महसूल घेतला जायचा बघा. तर अशा पद्धतीने ही पद्धती आहे. तर ह्या पद्धती एवढा हा चार्ट थोडक्यात पाठ पाहिजे आपला. हा या ठिकाणी फॅक्च्युअल डाटा आहे. ठीक आहे. तर ह्या आर्थिक कारण आहे बघा. शेतकरी वर्ग आणि कामगार वर्ग कसा रसातळाला गेला त्याबद्दलच्या घटना घडामोडी. ठीक आहे. आता या घटनेवरती प्रश्न कसे ते लक्षात घ्या. खालीलपैकी कोणत्या महसूल पद्धतीत शेतीचा मालक जमीनदार मानला जात असे? ठीक आहे. कोणत्या पद्धतीमध्ये शेतीचा मालक जमीनदार होता? तर कुठली पद्धत येईल? कायमधारा. ठीक आहे. कारण तिथं जमीनदार या ठिकाणी महसूल जमा करत होता, त्यामुळे शेतीचा मालक जमीनदार पकडला जायचा. हे बघा, रयतवारी पद्धतीमध्ये कोण होता? प्रत्यक्ष शेतकरी जो शेती करतो. ठीक आहे. महालवारी पद्धतीमध्ये गावाच्या मालकीची शेती राहायची बघा. दुहेरी शासन पद्धती तर ही वेगळी पद्धती आणखी. तर कायमधारा पद्धतीमध्ये जमिनीचा मालक होता जमीनदार. तर कोणत्या पद्धतीत कोण मालक होते असं लक्षात घ्यायचं बघा. ठीक आहे. दुसरा प्रश्न येतो, ब्रिटिश काळातील कायमधारा महसूल पद्धतीची योग्य वैशिष्ट्ये सांगा. कुठली पद्धतीची? कायमधारा. मग यामध्ये बघा, पहिला आहे कायमधारा पद्धतीत जमीनदार हा जमिनीचा मालक असेल. बरोबर आहे की चूक आहे? इथंच आपण करून ठेवायचं अगोदरच. ठीक आहे. या पद्धतीचा अवलंब बंगाल, बिहार, ओरिसा प्रांतात झाला. बरोबर आहे, इथं लागू करायचं. या पद्धतीत महसूल रोख रकमेच्या स्वरूपात घेतला जायचा का? नाही, अन्नधान्याच्या स्वरूपात घेतला जायचं. रोख रकमेच्या स्वरूपात रयतवारी पद्धतीमध्ये महसूल घेतला जायचा. ठीक आहे. त्यानंतर या पद्धतीला प्रारंभ 1793 मध्ये लॉर्ड कॉर्नवालिसने केली. हेही बरोबर आहे. म्हणजे बरोबर विचारलं का अयोग्य विचारलं?
तर योग्य कोणते कोणते म्हणजे बरोबर कोणते कोणते ते विचारलेले आणि बरोबर मग अ ब आणि ड आहे. अ ब ड. ठीक आहे. तर या पद्धतीनं प्रश्नाची उत्तरं काढायची बघा.